नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आता गुढी उभारण्यासाठी सगळे काही जमलेले असतात. साहेबांच्या हाताने गुढी उभारायची असते आणि साहेबांच्या घरची गुढी म्हटल्यावर विशेषच गुढी. सगळे काही मंडळी आलेली असतात. आता फक्त साहेब येणार आणि गुढी उभारणार याचीच वाट बघत असतात. मात्र श्रावणीला आणि अपर्णा काकूला फार टेन्शन येतं. तो माणूस कोण असेल? शुभू त्याला ओळखेल का? की आपल्या भैया साहेबांना काही त्रास होणार? श्रावणी म्हणते काहीच काळजी करू नको काकू, आहे ना शुभू, सगळं काही मॅनेज करेल. पोलीस तैनात केलेले असतात. कार्यक्रमासाठी प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला चेक करून आतमध्ये सोडलं जातं आणि त्यांच्यामध्ये शुभू स्वतः उभा राहिलेला असतो. कारण शुभू वेगळा माणूस दिसला की त्याच्यावर लगेच कारवाई करणार असतो. शुभू म्हणतो काहीही करून तो माणूस सापडायलाच पाहिजे. पर्यंत पोहोचायच्या आधी मी पकडलं तर पुढे काही अनर्थ होण्यापासून वाचू शकतं. नक्की काहीतरी होणार पुढे. मात्र हा मॅडी खरंच मॅड असतो. श्रावणीकडे बघून हसत असतो. त्याला फार मजा वाटत असते. जो काही तमाशा होणार आहे त्याच्यासाठी श्रावणी या मॅडीकडे रागाने बघत असते. तिच्या हातात एक माणूस येतो आणि काहीतरी चिठ्ठी देऊन जातो. हे आता श्रावणीने बघितलेलं असतं. चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं, प्लॅन मध्ये चेंज झालाय, लगेच बंगल्याच्या मागे येऊन भेट. श्रावणी आणि अपर्णा काकू आता बघत असतात एकमेकींकडे. नेमकी चाललंय तरी काय? मॅडी म्हणतो ऐन वेळी मॉमने का हा प्लॅन चेंज केला असेल काय माहिती. म्हणतो काय ठरवलं हिला माहिती. आता तो वैतागून चाललेला असतो बंगल्याच्या मागे. शुभूला फोन आलेला असतो आणि फोनवर बोलत असतो. तेवढ्या वेळात तो माणूस आतमध्ये निघून गेलेला असतो अगदी नजर चुकीने. त्याच्या हातून चूक झालेली असते. तो माणूस हातातून निसटलेला असतो. प्रत्येकाला बघून पाठवत असतो. बरोबर तो माणूस हातातून निसटलेला. मात्र साहेब आलेले असतात. साहेब गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतात. तेही साहेबांना शुभेच्छा देतात. साहेब म्हणतात तुम्ही सगळे आले, मला फार आनंद वाटला. म्हणतात चला आता आपण लगेच गुढी उभारून घेऊ, उगाच वेळ नको व्हायला घालवायला. साहेबांच्या हाताने आता गुढी सगळी काही सजवणार असतात आणि साहेबांच्या हातानेच गुढी उभारली जात असते. अलकनंदा इकडे तिकडे शोधत असते. मॅडी कुठे जाऊन बसला? इथे हजर असायला हवं ना, तो कुठे गेलाय काय माहिती. हे पोरग आहे ना, ऐन वेळेला सगळा पचका करून टाकतं. अलकनंदा आता विचार करत असते की मॅडी गेलाच कुठे. त्याचं अजिबात महत्व नाहीये या बावलट पोराला. ती आता बंगल्याच्या माघारी गेलेला असतो. चिठ्ठीवर लिहिलंय त्याप्रमाणे, मॉम कुठे आहेस तू? कशासाठी बोलवलंय मला इथे? काय मॉम? आता इकडे तिकडे शोधतो. त्याला कोणीच दिसत नसतं. मात्र मॅडी फोन लावतो. फोन स्विच ऑफ झालाय यार. आता कसं कॉन्टॅक्ट करायचं या मॉमला? चार्जिंग करून ठेवला असताना आता स्विच ऑफ झाला नसता. श्रावणी आणि अपर्णा काकू खूप टेन्शन मध्ये असतात. चुकून तो माणूस आतमध्ये आला नसेल ना, नजर चुकीने तो येऊही शकतोय आतमध्ये. खरंच तो माणूस आतमध्ये आलेला असतो. आता अलकनंदा त्याला खुणवत असते आणि बरोबर यांच्यामध्ये काहीतरी इशारी चाललेली असते. आता मात्र तो अटॅक करणार साहेबांवर. नंदा त्याला खुणावते आणि बरोबर हळूहळू तो जवळ यायला लागलेलं असतं. नंदा म्हणते कुठं मरायला गेलाय हा मॅडी? इथे असायला हवाय, तो कुठे मरलाय कोणास ठाऊक. नंदाला मॅडीचं टेन्शन आलेलं असतं की आता हा साहेबांवर अटॅक करणार आणि तो अटॅक झेलायला नेमकी इथे मॅडी नाहीये. एवढा प्लॅन करू काय उपयोग आहे? साहेबांवर आता श्रावणीचं काकूचं बारीक असं लक्ष असतं. अलकनंदा मात्र आता मॅडी कुठे हे बघण्यासाठी व्यस्त असते. मात्र फोन लावते मॅडीला, तर मॅडीचा फोन म्हणजे लागतच नसतो कारण त्याची बॅटरी संपलेली असते. आता मात्र अलकनंदाला टेन्शन आलेलं असतं की आता साहेब तो गुढीची सगळी तयारी करताय. थोड्याच वेळात गुढी उभारली जाणार, मग सगळी लोक जिकडे तिकडे जाणार. मग हे प्लॅन करून उपयोग काय? मी अगदी डोळ्यात तेल घालून बघत असते कोणी कुठून येतंय का, साहेबांना काही धोका आहे का म्हणून. आता गुढी लावून झालेली असते. गुढी उभारत असतात. नंदा त्या माणसाला खुणावते कारण तिच्याकडे काही पर्यायच नसतो. तो बरोबर चाकू घेऊन समोर आलेला असं काय पळत येतो आणि डायरेक्ट साहेबांवर अटॅक करतो. तिने बघितलेला असतो. श्रावणी जाते आणि पटकन त्याचा हात पकडते. साहेबांना काही धक्का न लागता श्रावणी लांबच त्या माणसाला पकडलेलं असतं. लोक घाबरलेले असतात. आता पण श्रावणी स्वतःच्या वडिलांना वाचवण्यासाठी तेही करते. त्या माणसाला अगदी पक्क पकडून ठेवलेलं असतं. हे मात्र रागाने बघत असतात आणि श्रावणी म्हणते खबरदार त्यांना हात लावशील तर. ती एकटी त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि साहेब मात्र रागाने बघत असतात. मात्र तो वार साहेबांनी झेललेला असतो आणि श्रावणीला जरा आधार मिळालेला असतो. नंदाला फार राग आलेला असतो की तिचा प्लॅनचा पचका झालेला असतो. ऐन वेळेला हा मॅडी कुठे करमडलाय काय माहिती. नाहीतर सगळं काही जे श्रावणीने क्रेडिट घेतलंय ते आता मॅडीला मिळालेलं असतं. आता साहेबांनी स्वतःला आणि श्रावणीला वाचवलेलं असतं. सगळेच घाबरलेले असतात समोर जे काय चाललंय त्याच्यावरून. त्याच्या हातातून आता रक्त यायला लागलेलं असतो. त्याने तो चाकू इतका घट्ट पकडलेला असतो की लगेच रक्त यायला लागतं आणि त्यांचं रक्त श्रावणीच्या हातावर सांडतं. नंदा म्हणते अरे कोण आहे हा? याला पकडा, कोणीतरी पकडा. काय किती लागलंय तुला? नंदा ओरडायला लागलेली असते. आता मात्र शुभू माघारी बघतो तर तमाशा सुरू झालेला असतो. मात्र शुभू असं काय धावत येतो. शुभूने आता त्या माणसाला पकडलेलं असतं आणि सगळे त्याला मारायला आता धावलेले असतात. साहेबांच्या हातातून फार रक्त येत असतं कारण तो चाकू पकडल्यामुळे खूप सारं रक्त निघालेलं असतं. अजूनही त्याच्यातून रक्त वाहतच असतं. श्रावणी आता साहेबांच्या हाताकडे बघते. पृथ्वी काकाने असा काय तुडवलेला असतो. कोण आहेस तू आणि तुला कुणी पाठवलं? यावर वार केला म्हणून पृथ्वी काका चांगलाच तुडवतो. नंदा आता स्वतःचा घाम पुसायला लागलेली असते कारण सगळं काही प्रकरण तिच्यावर शेकलं तर अवघड व्हायचं. तो काही ह्या पृथ्वीने मारलेलं असतं त्या माणसाला की बस. आता लगेच शुभू म्हणतो साहेब थांबा, मारू नका तुम्ही, हे नंतर प्रकरण बघू, आधी साहेबांना सांभाळा, साहेबांना लागलंय. इन्स्पेक्टर साहेब याला तुम्ही ताब्यात घ्या,
तोपर्यंत आपण साहेबांना बघूया. अलकनंदा नाटक करायला लागलेली असते. कोण होता तो माणूस, कशासाठी आला असेल इथे, तुझ्या जीवावर का उठलाय रे विश्वंभर. त्यांच्या हातातनं रक्त येतंय हे श्रावणीने बघितलेलं असतं. केवढं लागलंय आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि पटकन साहेबांचा हात पकडते. आता पटकन साहेबांच्या हाताला रुमाल बांधत असते. रडत असते. फार वाईट वाटत असतं. ती घाबरलेली असते की माझ्या वडिलांना एवढं लागलंय. आणि साहेब मात्र एकटक आता श्रावणीकडे बघत असतात. कुठेतरी एक बाप लेकाचं नातं व्यवस्थित व्हायला लागलेलं असतं. बघून सगळ्यांनाच कौतुक लागलेलं असतं की साहेब सुद्धा काहीच म्हणालेले नसतात. अगदी तिला रुमाल बांधेपर्यंत शांत उभा राहतात. काळजी, हक्क सगळंच काही दिसलेलं असतं एकमेकांबद्दल, एकमेकांवरचं. नंदा म्हणते नुसतं रुमाल बांधून काय होणार आहे, आतमध्ये विश्वंभर मी डॉक्टरांना बोलवते, आपण व्यवस्थित ड्रेसिंग वगैरे करूया, चल आतमध्ये विश्वंभर आधी. नंदा म्हणते कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. साहेब म्हणतात गरज नाहीये, डॉक्टरांना अजिबात बोलवायचं नाहीये. पाडव्याचा मुहूर्त टाळायला नको, आधी आपण गुढी उभारून घेऊ, पूजा झाली पाहिजे, मग काय ते बाकीचं बघूया. अजिबात कोणी काही डिस्टर्ब होऊ नका, मला एवढं काय झालेलं नाहीये. नंदा म्हणते अशा हाताने कशी गुढी उभारणार आहेस तू, लागलंय तुला विश्वंभर. बरेन म्हटलं ना तुला, काही झालेलं नाहीये मला, गुढीची तयारी करा चला. म्हणतो साहेब आधी विजयाची गुढी उभारूया, मग काय ते दवाखाना करू. विजयाची गुढी आधी उभारतात मानाने, तेही एका हाताने काही होत नसतं. आता साहेब एका हाताने प्रयत्न करतात पण ती काय ऍडजस्ट होत नसते गुढी. श्रावणी बघतीये साहेब धडपड करताय पण त्या हाताला लागलंय, त्या हाताने त्यांना काही करताच येत नसतं. श्रावणी पटकन जाते आणि ती गुढी सावरते आणि साहेबांना तिने आधार दिलेला असतो. गुढीही पडण्यापासून वाचलेली असते आणि साहेबांनाही सावरलेलं असतं. आता मात्र साहेबाने आणि श्रावणीने बाप लेकीने मिळून गुढी उभारलेली असते. जी गुढी उभारायची असते आपल्या अलकनंदा आत्याला, पण झालेलं असतं मात्र उलटच. श्रावणी आणि साहेब म्हणजे विश्वंभर या दोघांच्या हाताने गुढी उभारली गेलेली असते. आता परत श्रावणीकडे बघत असता साहेबांना कुठेतरी श्रावणीची माया यायला लागलेली असते. त्यातले जे वाईटपणा आहे, कटूपणा आहे, तो हळूहळू कुठेतरी दूर होतं याची सुरुवात झालेली असते. प्रभू मनातल्या मनात म्हणतो साहेब हे तुमचंच रक्त आहे, व्हायला जाणार नाही, शेवटी तुमचं रक्त आहे, तुमच्याच कामी येणार. आता गुढी उभारलेली असते. साहेब म्हणतात नंदा अक्का ये समोर आणि पूजा करून घे तू. वर्षीप्रमाणे पूजेचा मान तुझा आणि तूच पूजा करायची. नंदा अक्का समोर ये. म्हणतात मी हात धुवून आलो, तोपर्यंत तू पूजा कर. नंदा अक्का म्हणते हो हो मी लगेच पूजा करून घेते. लोक सगळी निघून गेलेली असतात कारण गुढी उभारून झालेली असते आणि साहेबही तिथून गेलेले असतात. श्रावणी म्हणते शुभू असेल रे हल्लेखोर, कोणी केला असेल रे माझ्या बाबांवर हल्ला. अक्का आता घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते. ही श्रावणी का एवढी उचापती करतीये, पाठवलं असेल रे त्याला, मुद्दाम पाठवलं असेल का, माझा बाबांचा जीव घ्यायचा प्लॅन असेल का, पण शोधून काढायचा. त्याला कुणी पाठवलं, त्याला कुणी हायर केलं होतं म्हणून. तो होय मॅडम आपण शोधून काढणारच आहे, आपण असं थोडी सोडणार आहे त्याला. आकाश पाताळ एक करायचं मॅडम, पण तो माणूस कुणी पाठवला हे शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. आपल्या साहेबांवर हमला झालाय, छोटी मोठी गोष्ट नाहीये. आता त्याला सुट्टी द्यायची नाही. आता खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधायचंय बरं मॅडम. हे दोघं बोलत असतात आणि अलकनंदा इतकी घाबरलेली असते की आता काय करू आणि काय नाही, जणू काही पकडली गेली इतकी तिची भीती संचारलेली असते. मी म्हणते आज गुढीपाडव्याच्या दिवशी या गुढीच्या साक्षीने मी शपथ घेतीये. अलकनंदा आता श्रावणीकडे बघतच उभी राहिलेली असते. या घरावर येणार प्रत्येक संकट मी दूर करणार, संकटाला माझ्या घरापर्यंत येऊच देणार नाही आणि आलं तर असंच ते प्रत्येक वेळेला मी दूर करेल. मी म्हणते नवीन वर्षात एवढंच ध्येय आहे, जो कोणी या सगळ्याच्या मागे आहे ना त्याला शोधून काढायचं आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यायची. अलकनंदा मात्र कपटीपणे हसत असते. अगं गुढीला आधार दिलाय श्रावणी म्हणजे या घरात मान सन्मान मिळणार असं काही विचार करू नकोस. फक्त आधार दिलाय तू गुढीला, बाकी काही नाही बदललेलं. असं आहे ना श्रावणी, आजही तुझी जागा तीच आहे, जी काल होती ती आज आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही गैरसमजात राहू नको ग श्रावणी. अजून सुद्धा या घराचं सिंहासन माझ्या ताब्यात आहे, तू विसरतीस काय ग श्रावणी. अलकनंदाच आहे या घरच्या सिंहासनावर बसणारी राणी. त्या आज फक्त गुढी सावरलीये मी, एक दिवस तुझ्या या घरातलं अस्तित्वच मिटून टाकणार हा श्रावणीचा शब्द आहे, लक्षात ठेव आत्या. विश्वंभर राजे शिर्केच्या मुलीचा शब्द आहे, लक्षात येते का आत्याबाई. आता मात्र शुभू म्हणतो आत्यासाहेब वाघाने शिकार केली ना तर कोल्ह्याला किती बी ओरडू दे, जंगल वाघाचंच असतं हे विसरू नका. थोडक्यात शुभूला सांगायचं असतं की आत्याबाई कोल्हा आणि श्रावणी वाघ. आज साहेबांचं रक्त सांडलंय आत्यासाहेब. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केल्याशिवाय शुभू काय शांत बसणार नाही. आत्यासाहेब आता तुम्हीही लक्षातच घ्या. श्रावणीने आणि शुभूने डायरेक्ट समोरासमोर चॅलेंज केलेलं असतं आत्यासाहेबांना आणि आत्यासाहेब भयानक अशा चिडलेले असतात की अगदी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. प्लॅन तर एक तर फसलेला असतो आणि त्या शुभू आणि श्रावणी तोंडावर तिला चॅलेंज करत असतात. आत्यासाहेब तुमची उतरती काळा सुरू झालीये, विसरू नका. आता मात्र टाइम मोजायला सुरुवात करा. आत्या इकडे नाटक करायला आलेली असते. साहेबांची फार काळजी आहे, सिंपती वगैरे, हाताला मलम पट्टी, औषध, गोळ्या, खूप नाटकं सुरू झालेली असतात. आत्याची जी नेहमी किंवा आत्तापर्यंत करत आली
तेच आता साहेबांच्या बरोबर करत असते, इमोशनल ब्लॅकमेलिंग करत असते. आता अलकनंदा श्रावणी जे बोललेली आहे ते सगळं काही आठवत असते आणि त्याच तंद्रीमध्ये असते की साहेबांची गाठ जी असते हाताची ती पक्की बांधते. अगं अक्का मला त्रास होतोय. सॉरी सॉरी सॉरी, विश्वंभर कसं आहे ना, लक्ष नव्हतं म्हणून झालं बरं. अरे नको नको ते विचार येत आहे आणि तू सांग कसं माझं लक्ष राहणार नाही. एवढा सगळा भयानक प्रकार घडलाय, तुझ्या जीवावर बेतलंय आणि तू किती महत्वाचा आहे माझ्या आयुष्यात तुला माहितीच आहे ना विश्वंभर. कसं कुठे लक्ष लागेल रे. अलकनंदा अक्का तू काय विचार करते आणि कशासाठी विचार करतेय तुला तरी कळतंय का. अगं राजकारण हे, मला असं म्हणायचंय तू आता विश्वंभर माझं ऐक बरं, हे राजकारण बिचकारण सगळं काही सोडून दे. तुझ्या जीवावर जर बेतणार असेल तर काय उपयोग आहे ह्या राजकारणाचा. नकोय हे राजकारण, हा खेळ हा नकोच आहे जीवावरचं. त्यापेक्षा आहे ना तू विश्वंभर हे राजकारण सोडूनच दे. आपला साधा सरळ आयुष्य जगूया. हे सगळं सत्ता बित्ता पावर सोडून दे आणि सुखाने आयुष्य जग. काय बोलतीये तू नंदा अक्का, हे सगळं सोडून देऊ. अगर राजकारणात एवढे डावपेच तर चालतच असतात आणि एवढ्या लवकर हार मानून कसं व्हायचंय. ज्याला कुणाला वार करायचे करू दे. हा विश्वंभर राजे शिर्के सुद्धा साधा सुद्धा माणूस नाहीये. समोरच्याला सुद्धा कळू दे की मी काय आहे आणि मी काय करू शकतोय. अक्का मी कधीही हार मानणार नाही. आता मात्र जे श्रावणीला अपेक्षित होतं तेच उत्तर दिलेलं असतं आपल्या साहेबांनी. अलकनंदाचा डाव परत एकदा साहेबांच्या पुढे फसलेला असतो. ती सारखं सारखं कन्व्हिन्स करत असते की तू हे राजकारण, ही सत्ता, हे पावर सगळं काही सोडून दे. आता मात्र डायरेक्ट विश्वंभर साहेबांनी सांगितलेलं असतं मी काय सोडणार नाहीये, मी राजकारण करतच राहणार. श्रावणी आलेली असते आणि बाबा असा आवाज देते, पुन्हाच हात जोडते आणि सॉरी असं म्हणते. श्रावणी दारातूनच हात जोडते आणि सॉरी अशी म्हटलेली असते. मी आजवर तुम्हाला खूप काही त्रास दिला, खूप काही तुमच्या मनाविरुद्ध वागले आणि तुम्हाला नको नको ते बोलले, त्या सगळ्यांबद्दल खरंच सॉरी. आज तर तो वार माझ्यावर झाला असता. तुम्ही जर हातात चाकू धरला नसता तर तो त्या माणसाने माझ्यावरच वार केला असता. वार थांबवला. खरंच खरंच थँक्यू. माहितीये बाबा, माझ्या जागी दुसरी कोणती जरी मुलगी असती तरी तुम्ही हेच केलं असतं, कारण तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात. मी आता डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि साहेबांना म्हणते मी सुद्धा तुम्हाला प्रॉमिस करतेय, इथून पुढे मान खाली घालायला लागेल असं काहीही वागणार नाही. मी चांगलंच वागण्याचा प्रयत्न करेल. साहेबांना आता कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर यायला लागलेलं असतो. श्रावणीबद्दल चांगला विचार करत असतात आणि ती काही बोलली तर रिॲक्ट होत नसतात, अगदी शांतपणे ऐकत असतात. ते असं म्हणते श्रावणी आणि सॉरी म्हटलेली असते, आभारही मानलेले असतात आणि बिचारी श्रावणी आता चाललेली असते. आता श्रावणीकडे बघतच थांबलेले असतात. तिच्या हा बदल झालेला किंवा तिच्यातला हा समजूतदारपणा साहेबही खूप कौतुकाने बघत असतात. नंदा मनातल्या मनात म्हणते, अगं या सगळ्या ड्रामाने तू काय साध्य करणार आहेस. काहीच साध्य करू शकत नाहीये. तू तर नवीन आहे या सगळ्या डावामध्ये. कसं आहे ना श्रावणी, तुझी आई एवढी माझ्या पुढे उभी होती, ती टिकू शकली नाही, तिची वाट लावली, तर तू काय चीज आहे श्रावणी. इतक्यात तुला अशी माशीसारखी मी फेकून देईन बाहेर की कळणार सुद्धा नाही. अलकनंदा म्हणतात मला आणि अलकनंदा बाहेर लोकांना काढायमध्ये एक्सपर्ट आहे, अशी उचलून फेकून देत असते. त्यामुळे श्रावणी तू आता बघच मी काय आणि कसं करते. आता श्रावणी गेलेली असते पण अलकनंदा तिच्याकडे बघून हे सगळं काही मनातल्या मनात बोलत असते. आता श्रावणी जेवत असते. अलकनंदा येते आणि तिच्या ताटामध्ये पाणी ओतून देते. आता काय करतेयस, तुझं तुला तरी कळते का, जेवणात का पाणी ओतलंय. हीच लायकी आहे श्रावणी तुझी. पुढे फार गोड गोड बोललीस, फार मोठेपणा मिरवलास, फार काही कमाई केली असं नाही या श्रावणी. मी तुझ्या समोर उभी आहे हे लक्षात ठेवायचं. कसं आहे ना आत्या, माझी जागा आणि लायकी दोन्ही सुद्धा कळलंय मला, म्हणूनच मी अगदी खंबीरपणे इथं उभी आणि मी काय इथून हलत नसते. माफी मागितली ना त्यांचा अंश आहे मी, ते माझे वडील आहेत. त्या घरची लेक आहे मी, विश्वंभर राजे शिर्केंची मुलगी आहे मी. दुसऱ्याच्या याच्यावर ठाण मांडून बसलेली उपरी नाहीये मी. तोंड सांभाळून बोला श्रावणी, कुणाशी बोलतीये ना याचं भान ठेव. उपरी म्हणतीयस मला. अगं भान आहे म्हणूनच बोलतीये आत्या मी. कुणाच्याही याच्यावर, संसारावर, सत्तेवर ठाण मांडून बसलेली नाहीये मी. माझ्या बाबांचं साम्राज्य आणि तिथेच राहते मी. माझी आई साधी बोळी होती, घरादारावर प्रेम करायची ग. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, नको नको ते माझ्या वडिलांच्या नजरेत भरवलं, नजरेत आणून दिलं आणि तिच्या आयुष्याची वाट लावली. बाबांच्या मनात तिच्याबद्दल सुद्धा तूच पेरलंय. मला सगळं काही माहितीये ग. तू काय काय डाव खेळली, काय काय खेळ खेळली ना, सगळं काही माहितीये. नंतर आता थोडी घाबरलेली असते पण ती दाखवत नाही. हसते आणि म्हणते, कुठल्या तरी गल्ली बोळातल्या गोष्टी ऐकून काय काय काल्पनिक गोष्टी सांगतेस ग मला. आणि हो, याच्याने माझ्यावर काही परिणाम होणार नाही या श्रावणी. माझी आई आणि शिरीष घाणेकर मध्ये फक्त भावा बहिणीचं नातं होतं. तू म्हटली तसं काही एक नव्हतं. ते तुझे विचार होते ते तू माझ्या बाबांच्या मनात भरवलेस. माझी आई आणि शिरीष घाणेकर खूप चांगली माणसं होती. माझ्या आई बाबांच्या प्रेमाचं प्रतीक आहे हे मला कळलंय. त्यामुळे तू कितीही काही कर, आता मी बघ माझ्या बाबांना काय सोडत नसते. अलकनंदा हसते आणि कपटीपणे म्हणते, कसं आहे ना श्रावणी, स्वप्न बघणं सोडून दे ग.
स्वप्न बघणं कुणीही बघू शकतं, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात किंवा सत्यात उतरतात असं नाहीये ना. हे सगळ्यात महत्वाचं, या घरातून तुला बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. जसं तुझ्या आईला या घरातून बाहेर काढलं, तसं तुला मी घरातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तुझी काय अवस्था होणार आहे ना, तू विचारच कर आत्या. एक वेळच्या जेवणासाठी वनवन करत रस्त्यावर फिरशील ना, तेव्हा तुझी अक्कल जागेवर येईल. तेव्हा तुला या जेवणाची किंमत कळेल की दुसऱ्याच्या ताटात पाणी ओतलंय, दुसऱ्याच्या तोंडातला घास हिसकावल्यावर काय असतं. ही वेळ तुझ्यावर लवकर येणार आहे, त्यामुळे तू थांब ग. आता काय वेळ येते ना, बघतच राहा. एक भरायला घे बरं, परत ऐन वेळेला गोंधळ व्हायचा आणि वस्तू इथेच राहून जायच्या तुझ्या. या घरचे संस्कार आणि नियम खूप वेगळे आहेत ग. हे असं वागणं त्याहूनही वेगळं. या घरात माणसांचा आणि अन्नाचा अपमान केला जात नाही आणि तू तो केलायस. ते मी खपवून घेत नाही. या अन्नाचा अपमान केला तर मी अजिबातच खपवून घेत नाही. कोणी म्हणते अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्याचा असा मान राखायचा असतो, पाणी टाकून कोणाच्या तोंडातून घास हिसकावायचा नसतो. श्रावणी जास्तच उडायला लागलीये ग, बरीच ताकद आलीये तुझ्या पंखांमध्ये. हो, तुझे पंख छाटायला मला जराही वेळ लागणार नाहीये, त्यामुळे श्रावणी उडायचं बंद कर. आईचे जसे पंख छाटले तसे माझे छाटायचेत का? आता मात्र अलकनंदा खाली बघून घेते आणि श्रावणी म्हणते, बिचारी माझी आई कमजोर होती ग, म्हणून तुझ्या जाळ्यात अडकली ती. अशी नाहीये, मी तिची लेक आहे आणि वाघीने वाघीन. माझ्या आई बरोबर जे काही केलंय ना, तर सगळ्या गोष्टींचा बदला घेणार म्हणजे घेणार. तू पेरलेल्या काट्यांवर तुला चालायला लावलं ना, तर विश्वंभर राजे शिर्केची पोरगी म्हणून नाव सांगणार नाही. श्रावणी म्हणते, बाकी जे व्हायचंय ते तर होणारच. अलकनंदाला इतका राग आलेला असतो आणि अशी काय राग या श्रावणीकडे बघते की बस. बघू आता अलकनंदाला या श्रावणीचा खूप राग आलेला असतो. हा राग ती कसा व्यक्त करणार आणि पुढचा डाव काय खेळणार. आता श्रावणीला इजा होणार की परत साहेबांवर वार करणार अलकनंदा, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.